नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे राजगड ट्रेकला, दुर्गांचा राजा असलेला राजगड ट्रेकला। तर माझ्यासोबत आज प्रसाद आहे, सुनील आहे, नरेन आहे, प्रशांत पण आहेत। तर आम्ही रात्री आता 10 वाजता काहीतरी आम्ही मीरा रोडवरनं निघालो आणि आता आम्ही पुण्याला पोहोचलो आहे, म्हणजे पुणे रोडला आहे, मुंबई पुणा। ही आमची गाडी आणि हे प्रशांत, बाकी मंडळी आपली गाडीमध्ये बसलेली आहेत। तर आजचा ट्रेक आपला पूर्ण राजगड ट्रेक असणार आहे। तर बघूया कसा ट्रेक होतो ते। चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। हा राजू, प्रसाद आणि आपली बाकीची मंडळी। चला मग आता आपण निघूया। मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचलो आहे राजगडाच्या पायथ्याला। तर सगळे आहेत आता माझ्यासोबत, प्रसाद आहे, नरेन आहे, प्रशांत आहेत, सुनील आहे आणि याचा मित्र पण आहेत। तर आता आपल्याला जायचं आहे गडावरती। तर हा इथे आहे राजगड, हे लाईटिंग दिसते ते, आणि तिथेच आता वरती जायचं आपल्याला। तर आजचा आपला नाईट ट्रॅक आहे। तर अंधारातच आपल्याला वरती गड चढायचं आहे, कारण की आपल्याला पहिला सूर्योदय बघायचा आहे गडावरतून। तर चला मग जाऊया आपण आता गडावरती। बाकी गडाची माहिती मी तुम्हाला सगळी गडावरती गेल्यावरतीच देईन। तर चला सुरुवात करूया आपल्या ट्रेकला। चला तुम्ही पुढे चला। कुठे थांबत बसू नको, सर्व घेऊ तेव्हा काय ते माहिती। मी कॅब वगैरे राहिली नाही। मित्रांनो, यावर्षीचा आमचा पहिला नाईट ट्रॅक आहे हा, आणि खूप मजा येते। थंडी पण खूप आहे। सकाळचे 4 वाजलेत, कारण की आम्हाला पहिला सूर्योदय बघायचा आहे गडावरचा। पण डबल आहे, टिबल थैली हाथ में है ना, प्रॉब्लम होता है। हाँ नाही दामाला होत चलते रहो बस, मजबूत है। आला कोण आहे? बस मित्रांनो, सकाळचे 5:30 झालेत आणि आपण पोचलो आता पाली दरवाजापाशी। तर हा आहे गडाचा मुख्य पाली दरवाजा, आणि इथूनच आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। तर चला मग जाऊया आता गडामध्ये। मित्रांनो, पाली दरवाजापासून वरती आलो की थोड्याच अंतरावरती आपल्याला हा दुसरा एक मुख्य दरवाजा लागतो, हा गणेश दरवाजा। तर इथूनच आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आणि त्या काळचा गणेश दरवाजा म्हणजे भक्कम असा दरवाजा, अजून पण सुस्थितीत आहे, म्हणजे काहीच त्याला अशी पडझड झालेली नाही आहे। गणेश दरवाजा जसा होता तसाच आहे, अजून पण मजबूत आहे।
त्याच्यावरती जे सुळे वगैरे आहेत लोखंडी ते तसेच अजून साबूत आहेत. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, कडी वगैरे सगळं अजून व्यवस्थित आहे, सुंदर असं आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया. आता आम्ही चिलखती बुरुजावरती आलो आहे आणि आम्हाला सकाळचा सूर्योदय बघायचा होता. त्यामुळे आम्ही सकाळी रात्री लवकर ट्रेकला सुरुवात केला होता आणि फायनली आम्ही सकाळचा सूर्योदय बघितला. हा इकडे सकाळचा सूर्योदय आणि ही सुवेळा माची आणि इथूनच आपल्याला सूर्योदय बघायला मिळतो. तर खूप छान आहे इकडचा नजारा, सकाळचा सूर्योदय गडावरचा एकदम मनमोहक दृश्य आहे. प्रसाद कसं वाटलं सकाळचा? मस्त, पहिला आपला सूर्योदय आहे, पहिला ट्रेक त्याचा. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर मजा आली. मस्त असा सूर्योदय सकाळचा राजगडावरचा. तर आता आपण पूर्ण गड आता फिरून घेणार आहेत. तर आता आपण चिलखती बुरुजावरती आहे, तर तिथून आता आपण सुवेळा माचीवर जाणार. इथे सुवेळा माची बघितली की नंतर आपण मग पद्मावती माची बघणार आहे. नंतर त्यानंतर संजीवनी माची वगैरे बघणार आहेत आणि गडावरती मंदिर पण आहेत, ते पण आपण सगळं बघणार आहोत. ते तुम्हाला मी नंतर थोडं पुढे दाखवतो. तर चला आता आपण जाऊया सुवेळा माचीवरती. मित्रांनो तुम्हाला दाखवतो, हा आहे चिलखती बुरुज आणि इथूनच वरती गेलो की आपल्याला पुढे सुवेळा माची दिसते. तर आता आपण इथे गेलो होतो, मस्तपैकी सूर्योदय बघितला. आता आपण चाललो आहे नेड्याकडे, तिथून मग जाऊ आपण सुवेळा माची बघायला. आणि हा राजगडचा बालेकिल्ला. आता आपण इथूनच आलो, तिथून पाली दरवाजा आहे, तिथून आपण असं ह्या वाटेने असं खाली इथून आलो की आपल्याला हा चिलखती बुरुज लागतो आणि तिथून मग पुढे आपण सुवेळा माची आणि नेड्याकडे जाणार आहेत. तर चला मग आपण खाली जाऊया. आता आपण चिलखती बुरुज बघितला, तुम्हाला दाखवतो. हा चिलखती बुरुज इथे आणि आपण इथून आलो, हा राजगडाचा मार्ग इथून आलो आणि इथून हा खाली जायला सुवेळा माचीकडे जायला रस्ता. तर आता आपण चिलखती बुरुज बघितला, आता आपण सुवेळा माचीकडे चाललो आहे. तर चला मग जाऊया आपण सुवेळा माचीकडे. आणि इथे मार्किंग पण केलेली आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मार्किंग केली आहे. हे चिलखती बुरुजला जायला इथे ह्या बाजूला आणि सुवेळा माचीकडे जायला ह्या बाजूला इथे खाली. तर चला आपण जाऊया खाली. पाली दरवाजाचा टाक मॅप, किती इझी आहे समजलं. पाली दरवाजाचा मॅप टाक, हा तो इझी आहे. इथे पार्किंग आहे खाली, आमची इनोवा लागली गोल्डन कलर. आम्ही आलो पण लय चढण आहे, नेडाचे ते आलोय सुवेळा माचीचा. मित्रांनो आता आपण आलोय सुवेळा माचीच्या टॉप पॉईंटला. हा इथे झेंडा बघताय माझ्या पाठीमागे, हा सुवेळा माचीचा शेवटचा पॉईंट आहे आणि इथे आपण आलेलो आहे. आणि इथून हा पूर्ण गडाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण राजगड आणि हे इथून मधून असं खंदक बनवलं आणि तिथे एक गोड्या पाण्याचा तलाव पण आहे, छोटंसं तलाव म्हणजे पाण्याचं टाकं आहे. आणि इथून दिसणारा तुम्हाला गडाचा आजूबाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. हा बघा, सुंदर असा परिसर आहे. आणि ही सुवेळा माची ही पूर्ण अशी सुवेळा माची सुंदर अशी. सुवेळा माची बघितली आम्ही आणि त्याच्यात खाली इथे हा एक छोटासा दरवाजा आहे. इथून आलं की आपल्याला अजून एक छोटासा असा बुरुज लागतो आणि इथे छोटेसे हनुमानाची मूर्ती दगडात कोरलेली आहे आणि या इकडे अशा जागेजागी खोबणे आहेत.
जेणेकरून शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या खोबण्या बनवलेल्या आहेत. इथे एक आहे, इथे एक आहे. यांना जंग्या बोलतात. अशा खूप साऱ्या जंग्या प्रत्येक बुरुजावरती आहेत. आणि ही हनुमानाची मूर्ती तुम्हाला दाखवतो, सुंदर अशी दगडात कोरलेली. तर चला आता आपण बालेकिल्ल्यात जातो. आता तिथून मग संजीवनी माची बघणार, तिथून नंतर मग पद्मावती माची. हे सुवेळा माचीच्या इकडे असलेलं पाण्याचं टाकं, सुंदर असं कोरलेलं आहे पाण्याचं टाकं. पण या टाक्याचं पाणी असं पिण्यायोग्य नाही आहे, त्यामुळे कोणी पिऊ नये. मित्रांनो, सुवेळा माचीच्या इकडे असलेलं अजून एक तुम्हाला आश्चर्य दाखवतो मी इकडचं. आणि इकडे एक खंदक आहे. हे खंदक आहे पूर्ण शत्रूला चुकवण्यासाठी. हे सगळं खंदक आहे, म्हणजे शत्रू याच्यामध्ये अडकून फसू शकत होता, त्यासाठी हे बांधलेले खंदक. म्हणजे त्या काळी गडाच्या संरक्षणासाठी भरपूर असं काही ना काहीतरी प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे गड सुरक्षित राहावा यासाठी. वर्ष जुनी ट्रॅक पॅन्ट. चकुला 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 बघ ना, भैयाजी स्माइल. तुम्हाला गडावरचं अजून एक खास आकर्षण दाखवतो. या गडावरती हत्तीच्या चेहऱ्याचं असं एक सुळका आहे, तुम्हाला दाखवतो. त्याला हस्ती प्रस्तर बोलतात. ते तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा सेम हत्तीच्या चेहऱ्यासारखा आहे. आणि तो नॅचरली आहे, असं नाही की कोणी बनवला आहे. संपूर्ण असा नॅचरली. हे समोर आहे हत्तीचं तोंड असं दिसतं, ही सोंड वगैरे, आणि ते साईडचे कान सुंदर असं आहे. लांबून सेम हत्तीच्या चेहऱ्यासारखं दिसतं. मित्रांनो, राजगडावरचं अजून एक खास आकर्षण म्हणजे हे डोंगराला पडलेलं छिद्र म्हणजे नेडं. तर आता आपण इथेच वरती चाललो आहे. तर चला मग जाऊया वरती. मित्रांनो, आता आम्ही राजगडावरती असलेल्या त्या डोंगराच्या छिद्राच्या इथे म्हणजे नेड्याच्या इथे आहे आम्ही. सुंदर असं हे नेड आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हवा सुटली आणि इथे हवा पण खूप एकदम छान लागते. सुंदर असं नजारा आहे. सुनील, सुंदरसा नजारा. प्रसाद एक माझे मित्र आहेत. मित्रांनो, आपण आता सुवेळा माचीच्या इकडनं आलो. इथे सुवेळा माची, आणि इथून आपण या साईडने रेलिंगच्या इकडनं असं चालत आलो की आपल्याला इथे अजून एक असं पाण्याचं टाकं लागतं. हे बघा, हे पाण्याचं टाकं, सुंदर असं पाण्याचं टाकं आहे. आणि आता आपण इथून पुढे भागीरथी देवस्थान आहे तिथे चालणार आहे. तर चला मग जाऊया भागीरथी देवस्थानाच्या इथे. अजून थोडं पुढे चालत आलो की आपल्याला 3 खांबी टाकी लागते. इथे ही पहिली टाकी, ही दुसरी टाकी, आणि ही इथे तिसरी टाकी. 3 अशा पाण्याच्या इथे टाक्या आहेत. मगाशी आपण बघितली ती पहिली आली, आणि आता ह्या इथे 3 असलेल्या वेगळ्या 3 खांबी टाकी. मित्रांनो, आता आपण सुवेळा माचीच्या इकडनं आलो, आणि काळेश्वरी बुरुज आहे इथे, हा माझ्या इथे पाठीमागे, आणि तिथेच खाली भागीरथी देवीचं देवस्थान आहे, ते आपण आता बघूया तिथे. मित्रांनो, हे समोर असलेलं भागीरथी देवीचं देवस्थान आणि भागीरथी देवीची छोटीशी सुंदर अशी मूर्ती, आणि हा काळेश्वरी बुरुज पूर्ण
खाली मारा. आणि तो तिथे असलेला बालेकिल्ला. तर आता आपण बालेकिल्ल्यात जाणार आहे. तिथून मग नंतर आपण आले काय? संजीवनी माची आणि पद्मावती माची बघणार आहोत. तर चला मग जाऊया आता बालेकिल्ल्यात. मित्रांनो, आता आम्ही बालेकिल्ल्यावरती चाललो आहे. तर सकाळी आम्ही लवकर आलो 6 वाजता. तर तुम्हाला मी बालेकिल्ल्याचा रस्ता दाखवायला विसरलो. तर हा इकडनं मुख्य पाली दरवाजाचा रस्ता आणि हा इथे सुवेळा माचीकडे जायचा रस्ता आणि हा इथे बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता. तर आता आपण इथूनच वरती चाललो आहे. आता आपण बालेकिल्ल्याजवळ आहे. हा इथे समोर बालेकिल्ला आणि हा संजीवनी माचीकडे जायचा रस्ता. तर आपण पहिला बालेकिल्ल्याकडे जातोय, नंतर मग संजीवनी माचीकडे जाऊया. मित्रांनो, राजगडाबद्दल थोडक्यात माहिती सांगायचं झाल्याबद्दल म्हणजे साधारणतः 1400 मीटर उंचीवरती असलेला हा किल्ला आहे आणि गडांचा राजा म्हणून ओळखला जातो या राजगडला. आणि 1645 साली महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये काबीज करून घेतला. त्यानंतर किल्ल्याची डागडुजी वगैरे करून इथे बालेकिल्ला वगैरे, तटबंदी वगैरे सगळं व्यवस्थित बांधून घेतले. या किल्ल्यावरती 3 माच्या आहेत. पहिली माची पद्मावती, दुसरी सुवेळा माची, तिसरी संजीवनी माची. आणि या गडाला मुख्यतः 3 प्रवेशद्वार आहेत. एक गुंजवणे मार्गे गुंजन दरवाजा, एक मुख्य दरवाजा म्हणजे पाली दरवाजा आणि अजून एक दरवाजा आहे गणेश दरवाजा. असे 3 दरवाजे आहेत. आणि गडावरती पद्मावती देवीचं मंदिर वगैरे आहे, पाण्याचे टाके वगैरे ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर असा गड आहे. तुम्ही नक्की आवर्जून या गडाला भेट द्या. गडावरती गणपती मंदिर आहे, अजून भागीरथी देवीचं देवस्थान आहे. इथे अजून ब्रह्मदेवाचे देऊळ पण आहे आणि पाण्याचे टाके वगैरे आणि एक छोटासा इथे तलाव पण आहे जो संजीवनी माचीजवळ आहे. तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तसेच चिलकती बुरुज वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर असा गड आहे. नक्की तुम्ही या गडाला आवर्जून भेट द्या. आणि इकडचा म्हणजे जो नजारा आहे गडावरून दिसणारा खूप मनमोहक आहे. म्हणजे त्या काळी जो गड होता तसाच अजूनपर्यंत आहे. जास्त करून गडाची पडझड वगैरे काहीच नाही झालेली आहे. तटबंदी वगैरे प्रॉपर आहे. आता आपण बालेकिल्ल्याला जातो आहे आणि खरा रस्ता इकडनं म्हणजे कठीण रस्ता बालेकिल्ल्याचा इथून चालू होतो आहे. तुम्हाला दाखवतो. बघा, इथून थोडा डिफिकल्ट आहे रस्ता. म्हणजे थोडासा 90 डिग्रीवाल्या पायऱ्या आहेत. त्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. इथून असं वरती जावं लागतं. आपण इथून आलो असं आणि इथून आता वरती आपल्याला जायचं आहे. लेट्स गो. चल वरती. डेंजर आहे पण चल.
आता आपण बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आहे. हा आहे बाले किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि इथूनच दिसणारी ही सुवेळा मार्ची. चला आता आपण बाले किल्ल्यात जाऊया. बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वरती आल्यावरती आपल्याला सर्वप्रथम लागतं ते जननी देवीचं मंदिर. हा बाले किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि इथून असं वरती आलो की इकडे हे समोर आहे ते जननी देवीचं मंदिर. बाले किल्ल्याच्या वरती आलो आपण. जननी देवीचं मंदिराचं दर्शन घेतलं की आपल्याला इथे एक लागतं चंद्रकोर पाण्याचं तळं. हे अजून तिथे 2 तळे पण आहेत आणि पुढे आहे ते ब्रह्मेश्वर मंदिर. ते पण आता आपण तिकडे जाऊया. मित्रांनो, हे इथे आहे चंद्रकोर तलाव आणि इथून आता आपण आलो की ते लागतं ब्रह्मेश्वर मंदिर. ब्रह्मेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण वरती आलो की हे ब्रह्मेश्वर इथे मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर आणि इथे बाजारपेठ. आणि इथून आपण वरती आलो की इथे हे राजवाड्याचे पडके अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि इथूनच आपण पुढे आलो की असे इथे वाड्याचे अवशेष आहेत आणि इथे हे सदर त्याचे पण अवशेष आहेत इथे. बाले किल्ल्यात आलोय आणि नाश्ता करायला बसलो आम्ही. थोडासा नाश्ता करून घेतोय. या तुम्ही पण नाश्ता करायला. प्रसाद दर डायट चिवडा दमले. एक नंबर. मित्रांनो, बाले किल्ल्याच्या इकडून आपण थोडंसं अजून पुढे आलो की आपल्याला इथे पाठीमागे लागते ते हे चुन्याचं टाकं. हे चुन्याचं टाकं आणि हा बाले किल्ला. इथून आपल्याला यावं लागतं चुन्याचं टाकं बघायला. मित्रांनो, बाले किल्ल्यावरनं दिसणारा सुंदर नजारा तुम्हाला दाखवतो मी. हा बाले किल्ल्यावरनं दिसणारा सुंदर नजारा, ती संजीवनी माची आणि हा संपूर्ण असा परिसर बाले किल्ल्यावरनं दिसणारा. मित्रांनो, आपण बाले किल्ल्यात आलो आणि आपल्याला इथे एक आपले इकडचे स्थानिक आपले मित्र भेटले. दादा, तुमचं नाव काय? संकेत संतोष खरात. गडाबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? गडाबद्दल म्हणलं तर आपण आत्ता जे ठिकाणी आहे तो बाले किल्ला आहे. पलीकडच्या साईडला सुवेळा माची आहे, पाठीमागच्या साईडला संजीवनी माची आहे, या साईडला पद्मावती माची आहे. ह्या माच्यांचं सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची नाव का पडलं? कारण की सुवेळा माचीचं नाव कारण की सूर्याचे तेज आणि सूर्य उगवतो त्या साईडने, त्यामुळे सुवेळा माचीचं सुवेळा माची नाव पडलं. संजीवनी माचीचं संजीवनी माची नाव का देण्यात आलं? कारण की ज्यावेळेस किल्ल्याची बांधणी चालली होती त्यावेळेस एक मावळा खाली पडला आणि त्याला संजीवनी बुटी लावली आणि तो जिवंत राहिला, त्यासाठी संजीवनी माचीचं संजीवनी माची नाव देण्यात आलं. पद्मावती माचीचं पद्मावती माची नाव का देण्यात आलं? कारण की इथं ब्रह्मदेवांचा वसा होता. ब्रह्मदेवांच्या पत्नी पद्मावती होत्या, त्यासाठी
खाली पद्मावती देवीचं मंदिर पण आहे, त्यासाठी पद्मावती माचीचं पद्मावती माची नाव देण्यात आलं. ह्या किल्ल्याला वरती यायला 5 दरवाजे आहेत. पाठीमागच्या संजीवनीच्या साईडला आळू दरवाजा, पाली दरवाजा, सो दरवाजा, गुंजवणी दरवाजा आणि महादेवाडी दरवाजा. आता जर आपण बाले किल्ल्यावरून बघितलं तर समोर पुरंदर किल्ला दिसतो, ह्या साईडला सिंहगड, पाठीमागच्या साईडला रायगड, लिंगाणा, तोरणा असे 4-5 किल्ले बाले किल्ल्यावरून दिसतात. वरती जर बाले किल्ल्यावर पाहण्यात आलं तर जिजाऊंच्या चुली, ज्यावेळेस आग्र्याहून महाराज जेव्हा सुटले होते नजर कैदेतून, तेव्हा सो दरवाजांनी वरती आले होते. आणि जेव्हा सो दरवाजांनी आले होते तेव्हा साधूच्या वेशात आले होते. तेव्हा जिजाऊ मासाहेब खाली पद्मावती मंदिरात ध्यान करत होत्या. त्यावेळेस जिजाऊ मासाहेब म्हणले, मावळे म्हणले की साधू आलेत. तेव्हा जिजाऊ मासाहेब झोळीत तांदूळ घेऊन, पहिली प्रथा होती, झोळीत तांदूळ वगैरे घेऊन बाहेर आल्या. तेव्हा साधू, त्यांच्यासोबत 2-3 मावळे होते, ते घेऊन आल्या, त्यांच्या झोळीत टाकलं आणि पाया पडणारच होत्या. तेव्हा महाराज म्हणले, आऊ साहेब काय करताय? तेव्हा कानावर एक महाराजांच्या खडी होती. त्यावेळेस आऊ साहेबांनी ओळखलं की शिवबा आले. त्यावेळेस खाली साखर गावे, त्यावेळेस सगळ्या गावातनी साखर वाटली गेली होती. आणि नंतर पालखीतून वरती येऊन जिजाऊंनी वरती जिजाऊंच्या चुली आहेत, त्या चुलीवर जेवण बनवून महाराजांना खाऊ घातले होते. आणि हा किल्ल्याने प्रसंग पाहिलेला आहे. परत प्रतापगडावरचं अफजल खानाचं मुंडकं जेव्हा छाटलं गेलं होतं, त्यावेळेस खाली सदर आहे एक, आता बांधणी केली आहे त्याची. त्यावेळेस महाराजांनी तिथं आखणी केली होती राजगडावरनी पहिली, त्यानंतर मग प्रतापगडवर गेले होते. त्यावेळेस अफजल खानाचं मुंडकं छाटून आणलं होतं. तेव्हा जिजाऊ मासाहेबांना पाहायचं होतं, तेव्हासाठी धड काय आणू शकत नाही, त्यासाठी त्यांचा चेहरा म्हणजे मुंडकं छाटून आणलं होतं. ह्या दरवाज्यात पाठीमागं बघितलं गेलं, ह्या दरवाज्यात 4 दिवस लटकवून ठेवलं होतं. 4 दिवस लटकवल्यानंतर खाली तळाला गाडलं, कारण की असा क्रूर राक्षस त्याच्या छाताडावर पाय पडावा त्यासाठी खाली गाडलेलं गेले. आणि जिजाऊ मासाहेबांची शिकवण होती, कसला पण माणूस असू दे, त्याचं अंतिम संस्काराच्या वेळेस पंथी वगैरे लावायची. इथं पंथी लावली जायची पहिली इथं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा घेतला, त्यावेळेस महाराजांनी हा किल्ला का निवडला? त्यावेळेस ब्रह्मऋषींचा इथं वसा होता. त्यावेळेस रात्रीचा येऊन ब्रह्मऋषींच्या त्यांचे म्हणजे मीटिंग, आत्ताचं आपण मीटिंग बोलू, त्यावेळेस मीटिंग झाली. त्यानंतर ब्रह्मऋषींनी सांगितलं हा योग्य किल्ला आहे. त्यावेळेस रात्रीचं महाराजांनी येऊन हे केलं. त्यानंतर ज्यावेळेस तोरणा किल्ल्यावर, त्यावेळेस प्रचंडगड नाव होतं तोरणा किल्ल्याचं. आता जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा तोरणा किल्ला नाव दिलं. ज्यावेळेस 4 घागरी सोन्याच्या तोरण्या गडावर गावल्या, त्यावेळेस हा किल्ला बांधण्यात आला. पहिली सुवेळा माची बांधण्यात आली, नंतर संजीवनी, नंतर पद्मावती. आणि हा छोटासा बाले किल्ला का? कारण की खालून ज्या साईडला माची का? कारण की माची त्या साईडच्या संरक्षणासाठी, आणि वरती राजाचं एक ठिकाण, त्यासाठी छोटासा किल्ला, त्यासाठी बाले किल्ला. आणि जर आपण बघण्यात आलं तर पाली दरवाजाला 360 पायऱ्या आहेत. आणि जर बघितलं तर एक शिलालेख आहे, तो काही लोक म्हणतात मराठ्यांचा आहे, कारण की मराठ्यांचा शिलालेख कसा असतो, वटिवा असतो. आणि हा शिलालेख एक म्हणजे अधून कोरीव लेख आहे, त्यावेळेस काही सांगता येत नाही तो शिलालेख. आणि जर आपण खाली जर बघितलं गेलं तर बुतुंडे गावात येसाजी कंकांचा वाडा आहे. येसाजी कंक पहिले ह्या किल्ल्याचे सरदार होते, अजून पण विंजरकर होते. येसाजी कंकांच्या नंतर विंजरकर होते. त्यावेळेस येसाजी कंकांनी हत्तीचं सोंड छाटली होती. त्यावेळेस येसाजी कंकांची हाईट बारीक होती. पाठीमागच्या बुतुंडे गावात ते राहतात. आणि जर आपण पाहिलं गेलं तर ह्या किल्ल्याने अनेक प्रसंग पाहिलेले आहेत. खाली तळघर आहे, तळघरामध्ये गुप्त चर्चा चालायची. ज्यावेळेस एखाद्याला सांगायचं असेल तर तळघरात जायचे. आणि जर आपण समोर सुवेळा माचीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हत्तीची सोंड आहे, पुढं हत्तीची सोंड, माग प्रस्तार, म्हणजे हत्ती चालताना दिसतो. वर अंबारी, मध्ये होल, नेडं बघितलं तर हत्तीचा डोळा. आणि संजीवनी माचीचं जर बघितलं गेलं तर संजीवनी माचीचं असं स्ट्रक्चर आहे की पहिली माची हमला केला तर एक बुरुज तुटन, दुसरं केला दुसरा तुटन, परत तिसऱ्यांदा केला तर तिसरा, असा 3 बुरुज संजीवनी माचीला आहे. आणि पद्मावती माचीचं बघण्यात गेलं तर पद्मावती माचीवर आऊ साहेबांचा वसा होता, म्हणजे आऊ साहेब राहत होते त्यावेळेस तिथं. त्यामुळे आऊ साहेबांना जास्त सैनिक होतं, त्यामुळं ते माची तर काही घेऊ शकत नव्हते. त्यामुळं आपण जर पाहण्यात गेलं तर चो दरवाजा होता खाली, जर हमलाच झाला तर चो दरवाजाने जाऊ शकत होते.
जर वरती आपण पाहिलं गेलं तर राजवाडा आहे महाराजांचा. इथं महाराजांनी 24 वर्ष 6 महिने घालवलेले आहेत आयुष्याचे. बाकीचे नंतर राजधानी रायगडावर हलवली. पहिली राजधानी राजगड. राजगड नाव का देण्यात आलं? राजांचा किल्ला आणि गडांचा गड राजगड, त्यासाठी राजगड नाव देण्यात आलं. धन्यवाद. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती दिली. ओके. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, संकेत खरात हे आपले इथे इकडचे स्थानिक नागरिक, त्यांनी आपल्याला खूप अशी छान अशी माहिती दिली. तर ते इकडचे गाईड म्हणून पण काम करतात आणि तसेच इकडे पाणी वगैरे पुरवण्याचं किंवा काकडी वगैरे काही तुम्हाला स्नॅक्स वगैरे लागेल त्याची पण सोय वगैरे करतात. आणि राजगड ते तोरणा असं रेंज ट्रॅकची पण ते गायडन्स देतात. त्यामुळे नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिलेला आहे, तो तुम्ही नक्की फॉलो करा किंवा त्यांना फोन करा, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. आणि दादा तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप छान छान माहिती दिली राजगडाबद्दल. अशीच माहिती सगळ्यांना देत राहा. धन्यवाद. ओके. चल प्रसाद पटापट. तुला शिवाय व्हिडिओ चालू आहे माझी. तो येत नाही पहिला, तो माणूस नाही आला. आता उतरताना थोडं डिफिकल्ट आहे, कारण की चढताना पण डिफिकल्ट होतो. उतरताना सावकाश पाहिजे लागतो, कारण की पूर्ण सरळ आहे असं खाली. नहीं तेरे को बोला टाइम डाल दो. ते नहीं है, हाथ थोड़ा डिफिकल्ट होता है क्योंकि डायरेक्ट सरळ असं उतरा खाली. संडेला किती गर्दी होती, नशी आपण संडेला आलो. इथून उलटा उतरायला लागेल बहुतेक. हां सांभाळ उतर. डायरेक्ट मोठा खाली उतर. मित्रांनो, पाली दरवाजातून आपण वरती आलो की आपल्याला सर्वप्रथम लागतो तो सदर आहे, ते सदर. नंतर मग हे राजवाड्याचे अवशेष, अंबरखाना आणि प्लस हे कोठार. आणि इथून आहे समोर ती पद्मावती माची, आणि तिथेच खाली आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि सईबाईची समाधी. पद्मावती माची जवळ आलो आपण, म्हणजे पाली दरवाजापासून आपण इकडनं आलो. तिथे राजवाड्याच्या अवशेष वरती, तिथून आपण खाली आलो की पहिले इथे रामेश्वरचं मंदिर लागतं, आणि तिथून खाली आहे ते पद्मावती देवीचं मंदिर, आणि इथे सईबाईंची समाधी इथे, आणि हे सदर आहे. तर आता आपण पहिलं रामेश्वर मंदिरात जाऊया, नंतर मग पद्मावती देवीच्या मंदिरात जाऊया. मित्रांनो, आता आपण पद्मावती माची जवळ आहेत आणि आपल्याला इथे आपले दोन मित्र भेटलेत, हडपसरवरून आलेले आहेत. दादा तुमचं नाव काय? सौरव लोहार. आणि तुमचं? वरुण बोरकर. कसं वाटलं राजगड किल्ला? एक नंबर. काय काय बघितलं तुम्ही? आम्ही आता तरी पद्मावती माचीवरती आलो. अच्छा. आता इथून सुवेळा माचीवरती जाणार, त्याच्यानंतर बाले किल्ला. पहिलं तुम्ही बालेकिल्ला करा, नंतर मग माची वगैरे करा, कारण की बालेकिल्ल्यावरती खडी चढाई आहे, त्यामुळे तुम्हाला दम लागायची शक्यता आहे. म्हणून पहिलं ते करा, नंतर मग बाकीचं फिरा. गड खूप आहे, छान आहे, बघण्यासारखं आहे. आणखी स्वराज्याची पहिली राजधानी आहे, दुर्गांचा राजा म्हणजे राजगड. नक्की आवर्जून बघा. बाकी तुम्ही कुठून आलात? हडपसर. चालेल. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब सईबाईंची समाधी.
मित्रांनो, आता आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि आता बघतो आपण ही पद्मावती माची पूर्ण आणि हे पद्मावती तळे आणि ही असली कचेरी. पाली दरवाजातून आपण वरती आलो की इथे सैनिकांना राहण्यासाठी या देवड्या आहेत. त्या अशा इथे पहारेकरांसाठी राहण्यासाठी. आणि हा आपला पाली दरवाजा. मित्रांनो, संकेत दादांनी आपल्याला जी माहिती दिली होती त्याप्रमाणे पाली दरवाजाजवळ जो शिलालेख आहे तो तुम्हाला मी दाखवतो. मी हा बघा, हाच तो शिलालेख. चला बसा रे सर्व. मित्रांनो, आपल्याला इथे आपले यूट्यूबर व्लॉग्स भेटलेले आहेत. त्यांनी अगोदर पण राजगड एक्सप्लोअर केला होता, तर आज परत आलेत आणि आपल्याला आज भेटलेत ते. दादा, कसा आहे तुमचा राजगडचा एक्सपिरियन्स? खूप भारी आहे. आता जूनमध्ये फर्स्ट वीकला आलो होतो, मस्त थोडा पाऊस पडून गेला होता. पण आता जो फुलांचा जो सीझन चालू झाला आहे हे बघण्यासाठी राजगडला आलंच पाहिजे. खूप भारी आहे. राजगड बहरलाय, बहरतोय, आता बहरून जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि राजगड एक्सप्लोर करा. धन्यवाद दादा. येस, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. नक्कीच नक्कीच. मित्रांनो, फायनली गड वगैरे बघून झाला आपला. तर गडावरती खूप काही बघण्यासारखं आहे. नक्की आवर्जून गडाला भेट द्या. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता आम्ही गड उतरायला सुरुवात करतोय. मित्रांनो, ट्रेक वगैरे झाला कंप्लीट. आता आम्ही जेवायला बसलोय. या तुम्ही पण जेवायला. सुनका बकर आहे, व्हेज थाली. हा एकटाच बसला इथे बायकोशी बोलत. फायनली राजगडचा आजचा ट्रेक आमचा कंप्लीट झाला. कसा वाटला आजचा ट्रेक? अरे मस्त, एक नंबर. जबरदस्त एक्सप्लोरिंग झाली आहे सर्व. एक नंबर. राजूने पण आम्हाला भरपूर साथ दिली. तुम्हाला कधी गाडी लागली राजूची तर खाली नंबर दिलाय राजूचा, तर त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. खूप रिझनेबलमध्ये गाडी देतो. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.